नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे अगदी कमी साहित्यात होणारा छान असा बिस्किट केक आणि चवीला पण खूप छान टेस्टी लागतो। त्यासाठी मी घेतलेत हॅपीचे 3 बिस्किटचे पुडे। तुम्ही ते कुठले बिस्किट, ओरिओ बिस्किट पण वापरू शकता किंवा दुसरे कुठलेही वापरू शकता। मी हॅपी बिस्किट वापरलेत। आता हे तिन्ही बिस्किटचे पुडे आपल्याला फोडून घ्यायचे, बिस्किट काढून घ्यायचे आहेत। कमेंट आली होती मला एक, त्यासाठी आज मुद्दामून हा केकचा घाट घातलाय। ते सगळे बिस्किट आपल्याला काढून घ्यायचे। कुठलेही चॉकलेट बिस्किट तुम्ही वापरू शकता। अगदी कमी साहित्यात हा केक तयार होतो आणि चवीला खरंच खूप छान लागतो हा चॉकलेट केक। त्यासाठी तिन्ही बिस्किटचे पुडे आपण फोडून घेतलेत। आता याचे तुकडे करून घेणार आहे। आपल्याला याचा चुरा करून घ्यायचा आहे, मिक्सरमध्ये फिरवून याची पावडर करून घ्यायची आपल्याला सगळ्या बिस्किटांची। आता हे सगळे बिस्किट मी तोडून घेणार आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याची छान अशी पावडर करून घेऊ। मुलांना केक खाण्याची इच्छा झाली की पटकन आपण हा केक करू शकतो। ह्याला काही खूप जास्त सामान लागत नाही किंवा खूप वेळ पण लागत नाही किंवा खूप याचा कुटाणा पण नाही, खूप असा फापट पसारा पण नाही आहे। त्याच्यामुळे आपण पटकन मुलांना हा केक करून देऊ शकतो। बाहेरून पेस्ट्री आणण्यापेक्षा पटकन घरातल्या घरात हा केक होतो तयार। आता बिस्किट ऑलरेडी गोड असतातच, पण त्यामध्ये थोडेसे गोडीसाठी मी साखर टाकणार आहे। 2 चमचे साखर टाकून घेतली याच्यामध्ये आणि आपण आता याची पावडर करून घेऊ। बघा छान अशी पावडर झालेली आहे ही, पण आपल्याला ही चाळून घ्यायची आहे। त्यामध्ये जर काही जाडे कण राहिले असतील तर ते आपल्याला काढून परत मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचे आहेत। तर मी हे पूर्ण बिस्किटची पावडर चाळून घेणार आहे। मैदा कसा ह्या चाळणीतनं पटकन चाळला जातो, या बिस्किटच्या पावडरला थोडासा वेळ लागतो, पण थोडा वेळ देऊन आपण हा सगळी पावडर चाळून घेणार आहे। चॉकलेट बिस्किट खूप छान लागतात आणि त्यातनं त्याचा केक तो तर अगदीच खूप छान लागतो। बिस्किटचे वरती जे जाडसर थोडेसे कण राहतात ते आपल्याला आता हे परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत। बघा मी सगळी पावडर चाळून घेतली आहे बिस्किटची। आता आपण हा केक प्रेशर कुकरमध्ये करणार आहे। त्यासाठी आपल्याला कुकर प्रीहीट करून घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये मी मीठ टाकून घेतले। आता आपल्या इकडे केकचं बॅटर तयार होईपर्यंत आपला हा कुकर प्रीहीट होईल छान। इथे तुम्ही जाडं मीठही वापरू शकता आणि हे मीठ आपण डबल यूज करू शकतो। त्या कुकरमध्ये मी स्टँड टाकून घेतले आणि आता इकडे आपण केक टीन तयार करून घेऊ। डस्टिंग करून घ्यायची आपल्याला केक टीनची। इथे मी आधीच ऑइल लावून घेतलं होतं केक टीनला आणि त्याच्यावरून आता मैदा टाकून घेतला आहे। इथे तुम्ही बटर पेपरचा पण यूज करू शकता, पण बटर पेपर जर अवेलेबल नसेल तर यानी पण छान असा केक आपल्या खाली चिटकत नाही। आणि हा एक्स्ट्राचा मैदा आपल्याला आता काढून घ्यायचा आहे। आपलं केक टीन पण तयार झालं, कुकर पण प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आपण। आता आपण केक टीन बाजूला ठेवू आणि आपलं बिस्किटची पावडर घेऊ। आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। हे दूध मी रूम टेम्परेचरवरच घेतलंय। हे खूप थंड किंवा गरम घ्यायचं नाहीच आहे आपल्याला, दूध हे रूम टेम्परेचरवरच वापरायचं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊ आपण। ह्याचं आपल्याला छान असं बॅटर करून घ्यायचं आहे। एकदम खूप दूध घालू नका, जर पातळ झालं तर केक आपला चांगला होणार नाही। त्यामुळे थोडं थोडं करून दूध यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बिस्किटं किती घेतलेत त्यानुसार दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला। आता अजून थोडंसं दूध टाकून घेऊ याच्यामध्ये। जसं जसं दूध लागेल आपल्याला तसं तसं त्या प्रमाणात आपल्याला दूध घ्यायचं आहे। खूप पातळ करायचं नाही आहे किंवा खूप घट्ट पण नाही करायचं आहे। छान असं याला मिक्स करून घेऊ आपण। आता एकाच दिशेने फिरवत आपल्याला हा केकचं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे केकचं जर भांडं नसेल तर दुसऱ्या कुठल्याही भांड्यामध्ये हा केक छान होतो। असं नाही की केक टीन असेल, केकचं भांडं असेल तरच केक चांगला होतो, असं काही नाही। दुसऱ्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही केक करून घेऊ शकता। ह्या अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। छान असं केकचं बॅटर आपलं रेडी आहे। आपल्याला आता याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचं आहे। इनो हा फ्लेवरचा नाही घ्यायचा आहे, ही ग्रीन जी पुडी येते हीच आपल्याला टाकून घ्यायची। मी पूर्ण पुडी नाही टाकली, इथे अर्धीच पुडी टाकली आहे मी, कारण की खूप इनो पण खूप झाला की ते इनोचीच टेस्ट येते केकमध्ये। त्यामुळे मी अर्धीच पुडी टाकून घेतली आहे। बिस्किट जर जास्त असतील तर पूर्ण पुडी टाकावी। आता त्यावर थोडंसं दूध टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इनो टाकलं की इनो लगेच त्याचं काम सुरू करतं। त्यामुळे आपल्याला आता जास्त वेळ न घालता लगेच आपल्याला केक टीनमध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे। आता थोडंसं मिक्स करून
त्यामुळे केक टीन आधीच रेडी करून ठेवला आहे. आता यामध्ये आपण हे सगळं बॅटर ओतून घेऊ. इनो टाकल्यानंतर खूप वेळ त्याला परत फेटत नाही बसायचं, पटकन केक टीनमध्ये टाकून घ्यायचं. आता हे सगळं बॅटर आपण यामध्ये टाकून घेऊ. आता बघा छान असं बॅटर टाकून घेतलं आहे. थोडंसं आता त्याला टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जी हवा असेल ती निघून जाते मग. आणि आपण कुकर प्रीहीट करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता हे भांडं ठेवून देऊ. तुम्ही वरून याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आपल्याला कुकरची शिट्टी आणि रिंग ही आठवणीने काढून घ्यायची आहे. आणि आता याला आपल्याला 20 मिनटं अगदी कमी फ्लेमवर, लो फ्लेमवर आपल्याला याला करून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर बघू आपण आपला केक झाला आहे का. 20 मिनिटांपेक्षा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो, कारण प्रत्येकाचं केकचं बॅटर किती आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर डिपेंड आहे. आपण चेक करून घेऊ आता केक आपला झाला आहे का. त्यामध्ये टूथपिक किंवा मग सुरी घालून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. जर काही लागलं नाही तर बघा आपला केक झाला आहे, सुरीला काही चिटकलेलं नाही आहे. आपला केक एकदम छान असा झाला आहे आणि फुलला पण आहे छान. आता आपल्याला याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आपण काढून घेऊ कुकरमधून आणि थंड करायला ठेवून देऊ. पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला त्या केकला. हे बघा आता आपला केक पूर्ण थंड झाला आहे. बघा हाताला अजिबात काही चिटकत नाही आहे, छान असा बेक झाला आहे आपला केक. आपण हा केक आता प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यांनी कडा पण सोडल्या आहेत, अगदी पटकन हा केक आपला बाहेर येतो. खूप छान टेस्टी असं छान आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे. मुलांना तर असं केक वगैरे म्हटलं की मुलं खूप खुश होतात. बघा किती छान झाला आहे आपला केक आणि किती पटकन झाला आहे आणि किती कमी साहित्यात, काहीच वेळ पण नाही लागला, काही साहित्य पण नाही लागलं. बघा छान असा पूर्ण केक निघला आहे आपला. जास्त फापट पसारा न करता, जास्त वेळ न करता, जास्त प्रोसेस न करता पटकन छान असा टेस्टी आपला चॉकलेट केक तयार आहे बघा. आणि खूप छान, चवीला पण खूप छान लागतो. तुम्ही मदर्स डे, फादर्स डे किंवा कुठल्याही स्पेशल डेला हा केक करू शकता, पटकन होणारा. कट करताना बघा तुमच्या लक्षात येतच असेल किती स्मूथली तो कट झाला आहे, म्हणजेच किती सॉफ्ट आपला केक तयार आहे. खूप सॉफ्ट असा हा केक झालेला आहे. बघा किती छान झालेला आहे केक. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया परत अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.